जय जय रघुवीर समर्थ. संसारातली काळजी असते ना, ती आनंदाला झाकळून टाकते. म्हणून प्रपंचातील कर्तेपणा हा भगवंताला दिला की हा आनंद आपल्याला मिळणार असतो. तो आनंद आपल्याजवळच असतो, पण तो कणाकणाने आपल्याला वेचायचा असतो. छोटे छोटे क्षण हे माणसाचे आयुष्य श्रीमंत करत असतात आणि म्हणूनच ह्या आनंदाला अक्षयधन असं म्हटलं गेलं आहे. आनंदाचा हा अनमोल ठेवा निसर्गात भरून राहिलेला आहे. फक्त समर्थ म्हणतात त्याप्रमाणे विचारी मना तुची शोधोनी पाहे. तो आनंद शोधला पाहिजे, ओळखला पाहिजे. रवींद्रनाथांचं एक रूपक आहे. एक भिकारी रस्त्यावरून जात असतो. त्याला समजते की सुवर्ण रथामध्ये बसून राजाची स्वारी येत आहे. म्हणूनच तो मोठ्या आशेने तेथवर जातो. पण होतं काय मंडळी, की राजाच खाली उतरतो आणि त्याच्यापुढे हात पसरतो, भीक मागतो. आता भिकाऱ्याला पटकन समजत नाही काय करावं आणि राजा आपल्यापुढे हात का पसरतोय. तेव्हा त्यांनी मुकाट्याने एक आपल्या झोळीतला दाणा त्याच्या हातामध्ये दिला. आता राजा निघून जातो. संध्याकाळी भिकारी सगळं धान्य ओततो आणि त्या धान्यामध्ये त्याला एक चमकणारा असा दाणा दिसतो की जो दाणा त्याने दिलेला असतो, एक दाणा दिला म्हणून एक दाणा सुवर्णाचा झालेला असतो. जसं आपण देताना कंजूसपणा करतो, त्याचप्रमाणे आपल्याला आनंद त्याच प्रमाणात मिळत असतो. म्हणून देताना आपण आनंद जास्तीत जास्त द्यावा, म्हणजे तो आपल्याला भरभरून मिळेल. आपणच कृपण होतो, आखडता हात देतो. म्हणून आपल्याकडे म्हटलंय की द्यावे तसे घ्यावे, हाच तर आनंदाचा मूलमंत्र आहे. म्हणून चेंडू भिंतीकडे भिरकावला की तो दुप्पट वेगाने आपल्याकडे परत येतो. तसं दुसऱ्याला आपण आनंद दिला की तो आनंद दुप्पट वेगाने आपल्याकडे येतो. जय जय रघुवीर समर्थ.